तुम्ही ऐकत आहात द स्पेशल नीड्स चिल्ड्रन पॉडकास्ट चित्रा अय्यर सोबत. चित्रा अय्यर ह्या स्वतः एक स्पेशल नीड्स पालक आहेत आणि त्यांचा मुलगा श्रवण ह्याला एपिलेप्सी, सेरेब्रल पॉल्सी आणि ऑटिझम आहे. चित्रा अय्यर ह्या MFA कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडच्या CEO आणि FFA फोरम फॉर ऑटिझम नावाच्या पेरेंट सपोर्ट ग्रुपच्या ट्रस्टीसुद्धा आहेत. 2005 पासून MFA या संस्थेने विशेष गरजा असलेल्या कुटुंबांना त्यांची आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यास मदत केली आहे. Hi everyone, a big warm welcome to all of you on the series of my podcast for special needs children. Thank you so much for listening in and hope you all love this interview too. In this episode, we have with us Mr. Rishikesh Vispute and his mother, Miss Swati Vispute. ऋषिकेश हा 26 वर्षांचा ऑटिस्टिक अमूर्त चित्रकार मीन्स ॲब्स्ट्रॅक्ट आर्टिस्ट आहे, ज्यांनी मुंबईत SSC आणि फाईन आर्ट्स मध्ये डिप्लोमा पूर्ण केला आहे. त्याच्या उत्कृष्ट ड्रॉइंग स्किलसाठी 2016 साली राज्य आणि राष्ट्रीय दोन्ही स्तरावर सन्मानित करण्यात आले आहे. His artworks have been showcased in prestigious exhibitions such as National Gallery of Modern Art, Delhi, Art Connects, a visual exploration of autism in 2023, National Museum, Delhi, Art Beyond Labels, Artistic Expression of Neurodiversity in 2024. Besides that, Rishikesh has a deep fondness for music and he loves to dance also. Rishikesh's parents are Vijay Vispute. His father is a chemical engineer. The head of Department of Operations and Maintenance for Ultra Gas and Energy Limited and SR project मध्ये काम करतात. And Miss Swati Vispute is a lab technician at Sion Hospital. Hi Rishi and hi Swati. Hi. Hello Hi. Chitra. Hello Hi. Swati. Hi. पहिल्यांदा माझा एक बिग थँक्यू तुला ऋषीकडून आणि माझ्याकडून ऋषिकेशची जर्नी पॉडकास्ट करायची आम्हाला गौरवान्वित केलं. वी आर ऑनर्ड. थँक्यू. I'm also so happy that you agreed to do this. Thank you very much for your time. ऋषीबद्दल मी पहिलं तुम्हाला विचारते स्वाती. ऋषिकेशला ऑटिझम असल्याचे कळण्यापासून आतापर्यंतचा तुमचा प्रवास कसा राहिला आहे? चित्रा, आता तू जे ऋषिकेशचं इंट्रोडक्शन दिलं ते कुठल्याही पालकांना अभिमान वाटावा असं आहे आणि याचं पूर्ण श्रेय ऋषीचं कामातील सातत्य, कठोर परिश्रम याला तर आहेच, नक्कीच आहे. आणि त्याच्याच बरोबर त्याला समाजातल्या ज्या चांगल्या व्यक्तींची साथ मिळाली, त्याचा शिक्षकगण, त्याचे मित्र की जे त्यांनी त्याला सामावून घेतलं, मला वाटतं या सगळ्यांना त्याचं श्रेय जातं. पण ही जर्नी जशी साऊंड करते तेवढी सोपी नव्हती. ही खूपच कठीण होती आणि अक्षरशः आमचं आयुष्य हे रोलर कोस्टर सारखं होतं. म्हणजे जेव्हा ऋषी झाला तेव्हा आम्ही खूप आनंदात होतो, पण जसा तो मोठा व्हायला लागला 1-1.5 वर्षाचा, तेव्हा आम्हाला असं जाणवायला लागलं की त्याच्यात काहीतरी वेगळं आहे. म्हणजे तो खूप हायपर ऍक्टिव्ह होता. ते 1 मिनिटही जागेवर बसायचा नाही, आम्हाला सांभाळला जात नव्हता. आणि तेव्हा मी सायन हॉस्पिटलला नोकरी करत होते. म्हणजे विचार तू किती रात्री तो झोपत नव्हता. खूप डिफिकल्ट जात होतं सगळं. आणि डोळ्याला डोळा देत नव्हता आणि जे आपल्याला त्यावेळेस जे व्यंगत्व माहिती होते की शारीरिक आणि मानसिक, त्या कुठल्याच याच्यात तो बसत नव्हता. पण नेमकं काय हे काय आम्हाला ते केल्या कळत नव्हतं, पण डेफिनेटली आम्हाला दोघा पालकांनाच तो 1.5 वर्षाचा असतानाच जाणवत होतं की काहीतरी वेगळं आहे. त्यात मी सायन हॉस्पिटल मध्ये असताना माझ्या मैत्रिणीने मला एक ऍक्शन फॉर ऑटिझमचं पॅम्पलेट हाती दिलं की स्वाती, तू जे लक्षणं सांगतेस ना ऋषीची ते याच्यामध्ये आहेत, जरा बघ. मी बघितली, घरी येऊन मी विजयला दाखवली आणि ती सगळं वाचल्यानंतर आमची पायाखालची जमीनच सरकली. म्हणजे अंधार आला, भविष्यात पूर्ण दिसत होता, काय करायचं कळत नव्हतं. मग सिरीज ऑफ डॉक्टर आणि टेस्ट सुरू झाले. डॉक्टर विभा कृष्णवर्ती, डॉक्टर उदानी आणि ऍक्शन फॉर ऑटिझमला जाऊन आलो आणि त्याच्यानंतर ते निदान झालं सिव्हिअरली ऑटिस्टिक. आता या सगळ्यात पुढे कसं जायचं? ठीक आहे, जे आहे ते आहे. त्यात एक्सेप्ट करण्यामध्ये एक 4-5 दिवस ते आठवडा गेला
की हे डायग्नोसिस आहेत म्हणून, पण पुढे काय करायचं काहीच कळत नव्हतं. आणि आता कसा एक नवीन शब्द आला की आपण इंटरनेटवर टाकतो आणि धडाधडा ती माहिती मिळते. तेव्हा इंटरनेट होतं, पण तेवढं असं मोबाईल फोनच्या याच्यावर कनेक्टिव्हिटी होत नव्हती, असेसिबल नव्हतं. यात आम्हाला सपोर्ट केला ह्या फोरम फॉर ऑटिझमच्या बीना मोडकने. आम्ही त्यांना जाऊन 2दा भेटलो आणि त्यांना त्यांना त्यांनी ऋषीला बघितलं. आम्हाला त्यांनी खूप पॉझिटिव्हली सांगितलं, की "या मुलामध्ये कॅपॅसिटी आहे स्वाती, तू नक्की कर आणि तू करशील आणि मी हे करू शकेल," याचंही तिने मला एक कॉन्फिडन्स दिला. आजही मी तिला खूप मानते. म्हणजे त्याच्यानंतर आमचे ऋणानुबंध तयार झाले आणि आजही ऋषीची छोटीच्या छोटी अचीव्हमेंट जी असेल, ती मी तिला फोन करून सांगते, की "वीणा, तुला माहिती आहे का? आज ऋषीने ना हे केलं." एक एक टीम वर्क आमचं तयार झालं. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं, तिने जसं सजेस्ट केलं होतं सिनियर पॅरेंट्सने, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, ओटी हे सगळं सुरू झाली. स्पीच थेरपी शुभांगी औलख मॅडम, ऑक्युपेशनल थेरपी अंजली जोशी यांच्याकडे दिले आणि तो चांगलाच त्याचं ग्रास्पिंग खूप चांगलं होतं. तो खूप फास्ट पिकअप करत होता. म्हणजे शुभांगी औलख तर म्हणायच्या की ऋषिकेश विल लीड अ नियर नॉर्मल लाईफ. हे खूप चांगलं तो हे करत होता. आणि तेव्हा ट्रायल आणि एरर आम्ही करत होतो. नक्की काय आहे ते काहीच कळत नव्हतं. आणि ते एक मॅच्युरिटी नसते त्या वयामध्ये, ज्याने मुलाला काही नुकसान होणार नाही. अशा सगळं आम्ही ट्राय केलं. म्हणजे आम्ही अल्टरनेटिव्ह मेडिसिनमध्ये ऑक्युपेशन थेरपी, अक्युपंक्चर, आयुर्वेदा सगळं ट्राय केलं. पण कशानेही फरक पडला नाही. जो फरक पडला ते स्पीच थेरपी, ओटी आणि एबीए थेरपी. म्हणजे आता नवीन पालकांना सांगावंसं वाटतं, की बाकीच्या याच्यामध्ये तुम्ही पडू नका. फक्त या थेरपीज व्यवस्थित करा. म्हणजे मुलांचं भवितव्य उज्ज्वल राहील. मग त्याच्यानंतर ऋषिकेश जवळजवळ एक 4 वर्षाचा झाला होता. टाइम्स ऑफ इंडियामध्ये इन्क्लुझिव्ह एज्युकेशनवरचा लेख होता फादर एग्नल स्कूलचा. तर ते वाचल्यानंतर आम्ही मग हिम्मत करून शाळेमध्ये गेलो. तिथल्या कोऑर्डिनेटर स्पीच थेरपी स्पेशल एज्युकेटरांना भेटलो आणि त्यांनी त्यांना सगळी सत्यस्थिती सांगितली की ऋषी ऑटिस्टिक आहे आणि पण त्याची हायपरलेक्सिक ॲबिलिटी बघून त्या इम्प्रेस झाल्या. लगेच त्यांनी ऍडमिशन दिली नाही, पण 1 वर्ष त्यांनी ट्रायल बेसिसवर त्याला घेतलं आणि त्यात त्यांनी बघितलं की ऋषिकेशमध्ये कॅपॅसिटी आहे का शिकण्याची, त्याचं ग्रास्पिंग कसं आहे. आणि दुसरी गोष्ट पॅरेंट्सचं डेडिकेशन. पण एकदा ते 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांनी ऋषीला ऍडमिशन दिली. पण एकदा त्यांनी आपलं म्हटल्यानंतर मग मागे वळून बघितलं नाही. त्याला पूर्ण सपोर्ट केला. बडी पार्टनर असू दे, स्पेशल एज्युकेटर आहे, शॅडो टीचर असू दे, पिकनिक गॅदरिंगला त्याला बरोबर. म्हणजे एक समाजामध्ये वावरायचं कसं, हे समाजात गेल्याशिवाय तुम्हाला कळणार नाहीये. त्याच्यासाठी जे जे गरजेचं होतं ते सगळं त्यांनी प्रोव्हाइड केलं. आणि असं करत असतानाच त्याच्या 5 वर्ष त्याचे पूर्ण होत आले होते. शाळेमध्ये तो बऱ्यापैकी रुळला होता. बिहेवियर्समध्ये, त्याच्या वागणुकीमध्ये जे काही प्रॉब्लेम असायचे, आम्ही टीमवर्क म्हणून एकत्र राहायचो आणि आम्ही ते सॉल्व्ह करत होतो. 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर अनफॉर्च्युनेटली त्याला एपिलेप्सीचा अटॅक आला आणि त्याच्यामध्ये जे मेडिकेशन दिलं गेलं होतं, त्याच्यामध्ये साइड इफेक्ट्स हे होते, स्पीच थेरपी रिग्रेस झाली होती. त्याचं ग्रास्पिंग खूपच कमी झालं, ॲग्रेशन वाढलं आणि त्याला कसं सांभाळायचं, शाळेमध्ये कसं सेटल करायचं कळत नव्हतं. त्यातूनच त्याच्या लीजर ॲक्टिव्हिटी म्हणून आम्ही त्याला ड्रॉइंग देण्याचं ठरवलं. आणि त्याच्यामध्ये एकदा त्याने घरी पटकन असे 4-5 चित्र काढले खडूनी. सूर्य काढला, फुलपाखरू आणि असे छोटे-छोटे खूप सिंपल. पण ती चित्र इतकी बोलकी होती, की त्यावरूनच आम्हाला कळलं, की याचं पुढे जे काही करिअर होऊ शकेल किंवा काही तो करू शकेल, तर तो चित्रकलेमध्ये करू शकेल. पण चित्रकलेला ना सोशलायझेशनची गरज आहे, ना कम्युनिकेशनची. तर दोन्ही याच्यामध्ये ऋषिकेश लॅकिंग होता. तर त्याला ही करिअर म्हणून आम्ही शाळेने आणि आम्ही मिळून ठरवलं आणि हळूहळू त्याला ड्रॉइंग क्लास त्याच्यासाठी घेतले. त्याचे एलिमेंटरी इंटरमिजिएटला त्याला बसवलं. शाळेने त्याला कॉम्पिटिशनमध्ये पाठवायला सुरुवात केली. असं करून करून म्हणजे अकॅडमिक्स आम्ही करत होतो ते पासिंग पुरतं होतं, जस्ट सस्टेन होण्यासाठी. आणि त्याच्यानंतर पुढे त्याच्या ड्रॉइंग स्किल्सवरच पूर्ण फोकस केला. हे करत असताना 7वी पर्यंत आणणं आम्हाला त्याला खूप
अकॅडमिक्समध्ये त्याला ग्रास्पिंगला प्रॉब्लेम असल्यामुळे आणि कन्सेशन्स नव्हते, त्यामुळे ते खूप प्रॉब्लेमॅटिक होते. पण फोरम फॉर ऑटिझमच्या अथक परिश्रमानंतर त्याला 7वीमध्ये असताना त्यांना 10वी पर्यंतचे कन्सेशन्स मिळाले आणि पुढे तर ते युनिव्हर्सिटी लेवलपर्यंत ते वाढवले गेले. आणि ह्याच्यामुळे ऋषीला खूप उपयोग झाला. त्याला आवडते सब्जेक्ट जे होते, ड्रॉइंग होता, मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट, ते त्याला घेता आलं आणि आमचं आयुष्य जरा सुसह झालं, की त्याला 10वी कष्ट तर आम्ही केलेच, पण त्याच्यानंतर त्याला त्याला त्याच्यामध्ये 80% मिळवले. आणि मग पेपरमध्ये सक्सेस स्टोरीज असू दे किंवा सत्कार जागोजागी झाले आणि हे सगळं सत्कार झाले आणि खूप चांगल्या रीतीने सगळ्यांचा रिस्पॉन्स मिळत होता. आम्ही पॅरेंट्स अगदी आमचा आनंद गगनात मावत नव्हता. आम्ही त्याला जसं ठरवलं होतं की 1 वर्षाचा फाउंडेशन कोर्स आणि 4 वर्षाचा डिप्लोमा इन फाईन आर्ट्स, ते जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या एफिलेटेड कॉलेजमध्ये त्याचा ऍडमिशन घेतली गेली. आणि हे सगळं चालू होतं आणि आम्ही अक्षरशः पॅरेंट्स, आता काही ऋषीची काळजी करायची नाही, तो होईल, त्याचा सेटल होईल. पण हा सगळा आमचा आनंद नियतीला मान्य नव्हता आणि त्याला ऋषिकेशला एपिलेप्सीचा अटॅक यायला परत सुरुवात झाली आणि त्याच्यासाठी जे मेडिकेशन दिलं होतं त्याने त्याची एपिलेप्सी तर कंट्रोल झाली, पण त्याला त्याच्यात परत त्याचं ग्रास्पिंगमध्ये रिग्रेशन आलं, स्पीचमध्ये रिग्रेशन आलं, ॲग्रेशन त्याचं खूप वाढलं. अक्षरशः म्हणजे त्याला सांभाळणं आम्हाला कठीण होत होतं. आणि माझ्या नवऱ्याचा विजयचा टुरिंगचा जॉब असल्यामुळे असायचो तर आम्ही फक्त दोघंच असायचो. म्हणजे परिस्थिती इतकी वाईट झाली होती चित्रा, की अक्षरशः मी सगळं संपवून टाकायचा, आत्महत्या करायचा विचार केला होता. पण आताही माझ्या डोळ्यात पाणी येतो विचार आल्यानंतर. पण कुठून बळ मिळालं माहिती नाही. परत आम्ही कष्ट करत राहिलो. सोडून दिलं नाही आम्ही ती गोष्ट आणि हळूहळू परत ऋषी त्या सगळ्या ह्याच्यातून तो बाहेर पडत राहिला आणि आता माझा लेकरू फिनिक्स पक्षासाठी त्याने भरारी घेतली आहे आणि त्याला त्याच्यानंतर त्या कलावत आर्ट कॉन्टेस्टमध्ये गोल्ड मेडल मिळालं, तेही ओपन कॅटेगरीमध्ये. आणि ओपन कॅटेगरीमध्ये गोल्ड मेडल मिळालं हे म्हणजे किती कौतुकास्पद आहे, आपण सगळे समजू शकतो की त्यांनी त्या सगळ्या मुलांना कॉम्पीट करून त्यांनी ते मिळवलं. आणि हे सगळं जेव्हा मला हे होतं की मला एपीजे अब्दुल कलाम सरांचे कोट नेहमी स्फूर्ती देते त्याने, की स्वप्न झोपताना बघू नये, जागेपणी बघावे. आणि जागेपणे बघितलेलं स्वप्न की ऋषिकेश खूप मोठा आर्टिस्ट होईल, हे आज पूर्ण होताना दिसतंय. आणि त्याच्यामधला तो कॉन्फिडन्स बघून जो मुलगा 1 मिनिट जागेवर बसायचा नाही, तो आज याच्यामध्ये एक्झामच्या वेळेस म्हणजे 7 वाजता पेपर सुरू व्हायचा, तो संध्याकाळी 4 वाजता संपायचा. तेही 3-3, 4-4 दिवस पेपर असायचा. आणि जेव्हा सुरुवातीला ऍडमिशन घेतली तेव्हा आम्हाला वाटलं होतं तो कसा करेल, पण स्टेप बाय स्टेप एक दिवस घालवला की आम्ही हुश्य करायचो, झालं आजचा झाला, नीट झोपा, उद्याचं उद्या. हे करत करत आज तोपर्यंत इथपर्यंत आला आहे. तो कीबोर्ड खूप सुंदर वाजवतो. आज ग्रुप परफॉर्मन्स की 22 न्यूरोटिपिकल मुलांबरोबर ऋषिकेश, आणि तेही सिडको एक्झिबिशन हॉल, 1100च्या ऑडियन्स समोर त्याने परफॉर्म केलं होतं. आणि ती आताही माझ्या अंगावर रोमांच उठले आहेत ते आठवून, की मेहनत करा तुम्ही पॅरेंट्सने, की ते फळ नक्की मिळतं. म्हणजे कुठून कुठपर्यंत हा मुलगा आलेला आहे. आज जेव्हा त्याचा डिप्लोमा होईपर्यंत एक फिक्स सिलेबस होतं, त्याला रिस्ट्रेंट खूप होते की हेच करायचा, हाच विषय आहे. आणि आम्हाला ते स्ट्रगल खूप व्हायचा की हे कसं त्याच्याकडून करून घ्यायचं. पण एकदा डिप्लोमा झाल्यानंतर त्या डिप्लोमामध्ये त्याने खूप साऱ्या टेक्निक्स शिकल्या. त्याच टेक्निक वापरून त्याने त्याची शैली तयार केली आहे आता. आणि आता त्याला डिप्लोमा झाल्यानंतर त्याचे सर किरण गुंजकर यांनी ब्लँक कॅनव्हास दिला, सगळं मटेरियल टेबल समोर ठेवलं आणि तुला काय करायचंय ते कर. आणि अक्षरशः 2-3 मिनिटं जसा तो कॅनव्हासशी बोलत होता आणि त्या झाल्यानंतर त्याने जे ब्रशचे स्ट्रोक्स द्यायला सुरुवात केले आणि त्याच्यातून आज जो तो ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग करतोय, त्याची ती एक युनिक स्टाईल डेव्हलप होते आणि आज आम्ही लोकांपर्यंत पोहोचतो एक्झिबिशन थ्रू, तेव्हा ती सगळ्यांना खूप आवडते. तर आणि त्याची स्टाईल एक स्वतःची हे होतं, इंडिपेंडंट तो फायनान्शियली होईल असंही वाटतं.
आणि जसं अफर्मेशन हल्ली म्हणतात की आय एम हेल्दी, आय एम हे, तर हे मी ती 24व्या वर्षापासून, 24 नाही पण 20 वर्ष तरी करते की येता जाता ऋषिकेश ग्रेट आर्टिस्ट आहे, ऋषिकेश ग्रेट आर्टिस्ट आहे. आणि कुठेतरी ते स्वप्न बघितलेलं आज मला साकार फॅन्टॅस्टिक, होताना मिळतंय. फॅन्टॅस्टिक. असं खरंच मला याची जर्नी ही अशीच सांगावीशी वाटते तुम्हाला. फॅन्टॅस्टिक. ब्युटिफुल स्वाती, तुम्ही खूप सुंदरपणे या गेल्या 26 वर्षांचा जर्नी शेअर केला. थँक्यू. त्याच्या हेल्थ इश्यूज बद्दल शेअर केलं आणि आज तो इंडिपेंडेंटली स्वतःच स्टाईल त्यांनी निर्माण केलंय. इतक्या सुंदर पेंटिंग्स काढतोय हे तुम्ही शेअर केलं. खूप खूप धन्यवाद याच्यासाठी. थँक्यू. 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 ऋषिकेश, तुला मी विचारू शकते का की तुला कशात आनंद वाटतो? तुला कशात आनंद वाटतो? मला पेंटिंग, डान्सिंग, सिंगिंग, कीबोर्ड वाजवायला खूप आवडतं. व्हेरी जेव्हा गुड. लोकांना माझे पेंटिंग आवडतं, मी खूप खुश होतो. हा, वाव. तो सांगतोय की जे पेंटिंग लोकांना आवडतात त्याने केलेले त्याने खूप हो खुश होतो. हो, आणि लोकांना भरपूर भरपूर आवडतं तुझे पेंटिंग. खरंच ऋषी. थँक्यू ऋषी. थँक्यू रसिक. थँक्यू. स्वाती, हा, तुम्हाला मी एक प्रश्न विचारते की कुठल्या गोष्टीचे फारच तुम्हाला आहे आनंद वाटतो ऋषीबद्दल, आणि स्वतःच तुम्ही हॅपीनेस कुठून शोधून काढतात? अ, आनंद म्हणजे आमचं एक छोटस विश्व झालंय आज, ऋषी, मी आणि बाबा. आणि आम्ही एकमेकांमध्ये आम्ही खुश असतो. म्हणजे घरामध्ये ऑटिझम आणि हा शब्दही नसतो. सतत हसत खेळत ऋषी डान्स करत राहतो आणि ते बघून सुद्धा म्हणजे ते इतकं तो प्युअर सोल आहे ना. चित्रा ही मुलं, आपली सगळीच मुलं, फक्त ऋषी नाही, पण हो ते हो. आनंद तेच ते व्यक्त करतात आणि आपल्यामध्येही तेच हे होतं. तर ती भविष्याची भीती वगैरे त्यांच्याबरोबर राहिल्याने पूर्णपणे निघून जाते ती. म्हणजे नाही असं म्हणत नाहीये मी, ती आहे, ते प्रत्येक पालकाला राहणार आहे. पण ऋषिकेशने आता जिथून जर्नी त्याची सुरू झाली होती तेव्हा तर आम्ही काहीच अपेक्षा केली नव्हती. आणि ती आता तो पेंटिंग इंडिपेंडेंटली करतोय बऱ्यापैकी, सिंगिंग, डान्सिंग सगळ्यामध्ये त्याला, आणि एवढा आवडीने करतो. त्याच्यात तो स्वतः इतका आनंदी असतो की आपला मूल आनंदी आहे, याच्यापेक्षा वेगळा आनंद काय कुठल्या पालकाला असू शकेल. तर यातच आम्हाला आनंद होतो की तो जे काय करतोय की ते आपल्याला मिळालं नाही, की आपल्याला जे आनंद वाटेल ते नाही, आपल्यावर जे फील्ड फोर्स केली गेली त्यात आपण करत गेलो. पण ऋषीलाचं जे लहानपणापासूनचं पॅशन आहे तर तो पुढे ते करू शकला. आणि आणि त्याच्यात त्याने आता नावलौकिक कमवली आहे, फायनान्शियली तो हळूहळू इंडिपेंडंट होतोय. तर या सगळ्या जर्नीमध्ये आम्ही खूप खुश आहोत. अजूनही चॅलेंजेस खूप आहेत, पण जितकं अचीव केलंय त्याच्यामध्ये आम्ही पूर्णपणे सॅटिस्फाईड पण आहे आणि खुश पण आहोत. ब्युटिफुल. व्हेरी नाईस. व्हेरी व्हेरी टचिंग रिअली. फ्युचर बद्दल काय विचार आहे स्वाती? इथून काय तुम्ही काय व्हिज्युअलाइज काय केलंय? कसं दिसतंय फ्युचर? आज आत्ता म्हणाल, जेव्हा डायग्नोसिस झालं तर पूर्ण अंधकार होता. पण या 24 वर्षाचा अथक परिश्रम जिथे मध्ये न सोडून देता केल्यानंतर आज आम्हाला फ्युचर खूप ब्राईट वाटतंय ऋषीचं, आमचंही त्याच्यामुळे. आणि खूप पॉझिटिव्हली आम्ही या गोष्टीकडे बघतोय की ज्या रीतीने त्याने एक युनिक त्याची स्टाईल निर्माण केली आहे, जी कोणाकडेही जा ते सांगतात की खूप युनिक स्टाईल आहे आणि ती आवडते त्यांना. आणि ते ते पॅशनने करतोय ते, त्याच्यामुळे फ्युचर खूप. कारण जसं तुम्ही आपण बघतो की पैसा हा महत्वाचा आहे, मिडल क्लास लोक नाही, आपण आयुष्यभरासाठी मुलासाठी करू शकू, प्रत्येक पालक प्रयत्न करत असतो, पण कितपत करू शकू. तर त्या दृष्टीने ऋषिकेश फायनान्शियली हळूहळू इंडिपेंडंट होतोय. आणि तुला गंमत सांगते, आता ज्याचं एक्झिबिशन झालं तेव्हा एक प्रोफेशनल आर्टिस्ट 4 जणांना मी ऋषिकेशचा, आता ऋषिकेश एक जवळजवळ 9 वर्ष फक्त ड्रॉइंग करतोय, बरोबर आहे, आणि त्याच्यात ते स्ट्रोक्स आणि हे तेवढ्या एक्सपिरियन्स नंतर हे आले. तर त्या एक्सपिरियन्स हे करून मी ते दुसऱ्या 3-4 आर्टिस्टला बघून विचारून त्याचे पेंटिंगचे रेट्स ठेवले होते. पण तिथे गेले आणि तिथे बाकीच्यांशी कम्पेअर केले आणि मी विजयला सांगितलं, बाबा जास्ती काय अपेक्षा ठेवू नको, मला माहिती नाही काय होणार नाही. पण त्याचे 6 पेंटिंग्स तिथे विकले गेले
आणि एवढा आनंद झाला की पैसा हा महत्वाचा आहे, म्हणजे फक्त पैसे आले फॅन्टॅस्टिक. हे नाहीये. पण कॉंग्रॅच्युलेशन्स. व्हेरी व्हेरी नाईस. हा. थँक्यू थँक्यू. पण एक कॉन्फिडन्स आला की हो. हळूहळू तो करू शकेल, कारण हा सेटअप रन करणं म्हणजे नुसतं मुलाला बाकीचं त्याचं फायनान्शियल सपोर्ट करायचा नाही, पण हा सेटअप रन करायचा खूप कॉस्टली आहे. डेली हम्म. त्याचे जे प्रोफेशनल क्वालिटीचे सगळं हे लागतं, सर येतात, तर हे सगळं त्याने केलं पाहिजे. पण आता पुढे जाऊन आम्हाला ते कॉन्फिडन्स वाटायला लागलाय की त्याचं तो हम्म. करू शकेल. म्हणजे जिथून आपण जर्नी सुरू केली ती कम्पेअर करताना हा कॉन्फिडन्स येणं पण खूप मोठी गोष्ट आहे असं हो. मला वाटतं. हो. व्हेरी ट्रू. आणि ह्याच्याबद्दलच मला विचारायचं, दोन प्रश्न आहेत की ऋषिकेशला पैशाबद्दल महत्व कितपत कळतो, आणि तुम्ही स्वतः ऍज पेरेंट्स, हा, दोघींनी असं पैसे किती, तुम्हाला काय वाटतं की किती महत्वाचं आहे, आणि भविष्यासाठी तुम्ही तुमच्या आर्थिक नियोजन करताना कसं विचार केलंय, आणि काय काय नियोजन ऑलरेडी केलंय तुम्ही, सांगू शकता का? हो हो नक्कीच. पैसा हा खूप महत्वाचा आहे, खूप म्हणजे खूपच महत्वाचा आहे. जसं म्हणतात ना की सगळ्यांचं सोंग घेऊ शकतो आपण, पण पैशाचं सोंग घेऊ शकत नाही. ते अगदी खरं आहे. आणि जेव्हापासून आम्ही लोअर कास्ट मिडल फॅमिलीमधून आलेलो होतो. नुकताच संसार सुरू झाला होता, घर घेतलं होतं, त्यासाठी लोन घेतलं होतं, आणि त्यात ऋषिकेशचे डायग्नोसिस आले. आणि थेरपिस्ट म्हणजे अक्षरशः पाण्यासारखा पैसा खर्च केला त्याच्यामध्ये. बरं, नुसत्या थेरपिस्ट करून उपयोग नाहीये, तुम्ही घरी पण करून घेतलं पाहिजे सांगितलं जात होतं, आणि ते पटतही होतं. त्यामुळे मी माझी नोकरी सोडली, एक इन्कम बंद झालं. आता राहिलंय फक्त विजयचं. पण विजयने मला कॉन्फिडन्स दिला की तू ऋषिकेशचं बघ, फायनान्शियली काय करायचंय ते मी बघून घेईन. मग एक 3-4 वर्ष आम्ही विजय अब्रॉडला राहून त्यांनी सर्व्हिस केली, आम्ही इथे राहिलो. असं करून ते हे केलं. म्हणजे पैसा हा खूप महत्वाचा आहे या ट्रीटमेंटमध्ये. बरं, असंही नाहीये ना की 1 वर्ष करा, 2 वर्ष करा आणि त्यातून तुम्ही लाईफ लॉंग ह्या सगळा प्रकार सुरू राहतो. इंडिव्हिज्युअल टीचिंग द्यावे लागतात, स्पेशल एज्युकेटर आहे, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, वारेमाप पैसा लागतो. आणि एवढं सगळं करूनही भविष्यात मूल काय करेल त्याच्यापुरता तो पैसा गमवेल का? का मला म्हणजे आता माझ्या नवऱ्याचा कॉर्पोरेट जॉब आहे विजयचा. रिटायर झाल्यानंतर इन्कम येणं बंद होणार. मग आमच्या दोघांचे 25 वर्ष आयुष्याचे आपण जर धरले, त्यात आमचे मेडिकल एक्सपेन्सेस आणि ऋषीचे 50 वर्ष, म्हणजे तेव्हा विचार केला ना अक्षरशः पोटात गोळा यायचा. म्हणजे काय काय म्हणजे कशा कशाचा विचार करायचा आहे, इतकी हतबल स्थिती होती. पण एक बाजू विजयने भक्कम सांभाळली, दुसरी बाजू ऋषीची मी सांभाळायचा प्रयत्न केला. एकमेकांचा हात धरत आम्ही पुढे आलो. आणि मग आता ऋषीसाठी एक तर त्याला फायनान्शियली इंडिपेंडंट करायचा आम्ही खूप प्रयत्न करतोय, आणि देवाच्या दयेने ते होईल सुद्धा. इथपर्यंत आणलंय तर तो निराश नाही करणार. आणि दुसरी गोष्ट मग जसं आता सुरुवातीपासूनच जसं डायग्नोसिस झाले, तेव्हापासून प्लॅनिंगला सुरू केलं. म्हणजे आत्ताच्या पॅरेंट्सला आम्ही तेच सांगतो की तेव्हापासून तुम्ही प्लॅनिंग सुरू करा फायनान्शियल, की जेणेकरून तुमचं पुढचं आयुष्य थोडंसं सुसह्य होईल. जसं आता तुमच्याकडे 10 रुपये आहे, 22 मी खर्च करेल आणि उरलेलं मी सेव्हिंग करेल असं आम्ही केलं नाही. ते 10 रुपये होतले, त्यातले 2.5 रुपये जे आम्हाला शक्य झाले ते आम्ही त्याचे सेव्हिंग केले. मग ते म्युच्युअल फंड्स असू दे, शेअर्स असू दे, रिअल इस्टेट असू दे. आणि उरलेले याच्यामध्ये आम्ही मग मग त्याच्या थेरपीज होता, आमचा घरचं खर्च होता, सासरची जबाबदारी होती. तर हे सगळं प्लॅन करून आम्ही हे असं करायचा प्रयत्न केला. आणि फ्युचर बद्दल आम्ही बऱ्यापैकी पॉझिटिव्ह आहे. आता तेवढी चिंता राहिली नाहीये. या. व्हेरी नाईस. थँक्यू. आज कंटिन्युईंग, आज ऋषिकेश समोर कोणते चॅलेंजेस आहेत आणि त्यांना कसं तो मात देतो, आणि तुमचे चॅलेंजेस बद्दल आमच्या लिस्टर्सना जरा सांगणार का? हा, आता आम्हाला चॅलेंजेस म्हणजे ऋषिकेशला अजूनही आम्ही एकटं सोडू शकत नाहीये. तो त्याच्याबरोबर कोणीतरी पॅरेंट असू दे, फ्रेंड असू दे, ते एक नवीन जर सिच्युएशन आली तर तो हँडल करू शकत नाही. तर हे जे चॅलेंजेस आहेत ते आम्ही सगळी फॅमिली मिळून फेस करतोय. सोशलायझेशन मध्ये अजूनही प्रॉब्लेम येतो. एखाद्या ठिकाणी आम्ही गेलो, नवीन जागा असेल तर त्याचं बिहेवियर अजूनही थोडंसं वेगळं वाटतं. इंडिपेंडंट तो नाहीये, त्याला आम्ही ते करायचा प्रयत्न करतोय. मनी कॉन्सेप्ट त्याला कळत नाही, त्याला डिस्कॅल्क्युलाय आहे.
फक्त ही गोष्ट कॉस्टली आहे, सांभाळून वापर, हे सगळं आम्ही करतोय. पण तरीही पण आता बऱ्याच गोष्टी आणि शाळा कॉलेजेसमध्ये इतका वेळ आणि एनर्जी गेली ना, की ती खूप गोष्टी करायच्या आमच्या राहून गेलेल्या आहेत, ज्या आता आम्ही परत जाऊन त्या प्रायोरिटी फंड्सवर त्याला इंडिपेंडंट करणं, सोशली घरामध्ये त्याने त्याचं स्वतःचा वॉर्डरोब हे केला पाहिजे, कुकिंग केलं पाहिजे. अशा प्रत्येक ठिकाणी आम्ही आता वर्क करायला सुरुवात केली आहे. अम, एक शेवटचा प्रश्न आहे की ऋषीची ही स्टोरी आहे ना, जी तुम्ही म्हणालात, राईट फ्रॉम हेल्थ रिलेटेड जे इश्यूज तुम्ही एक एक करून हँडल केलं, नंतर एपिलेप्सीचा, आफ्टर ऑटिझम एपिलेप्सीचं तुम्ही हँडल केलं, नंतर तुम्हाला तिकडून कळलं की त्याची हे एक फॅब्युलस टॅलेंट किंवा हॉबी म्हणून सुरू केलं, आणि ते नंतर आता तो कुठल्या तरी वेगळ्याच स्तरावर गेलाय, आणि बरोबर. ऍब्सोल्युटली ॲज अ ब्युटिफुल आर्टिस्ट त्याचं स्वतःचं स्पेस त्यांनी बनवलं. आता असं ऍज अन आर्टिस्ट आपण ऋषीबद्दल जर विचार केला, आणि आपल्याला माहिती आहे की त्याची बॅकग्राऊंड हे आहे, हे जेव्हा आपण वाचतो तर हा जो फुल स्टोरी आहे ना, जे तुम्ही सांगितलं, तुम्ही जे आता फुल आम्हाला सांगितलं, ते खूपच प्रेरणादायी आहे. ओके. तर जे ह्या पॉडकास्टना ऐकतायत, जे मे बी पालक असतील किंवा शिक्षक आहेत, थेरपिस्ट आहेत, डॉक्टर आहेत, आणि संपूर्ण समाजात जे पण जो पण ऐकतोय, राईट, तर त्यांना विशेष गरजाचं मूल असेल किंवा नसेल, तर ह्या सगळ्यांना तुम्हाला काही सांगायचंय का? तुम्हाला तुम्हाला काहीतरी हवंय असं काही तुम्ही पॉइंट सांगू शकतात की राईट फ्रॉम बिहेवियर टू जे तुम्ही करणार आहात, इट ऑल ऑफ द फ्युचर प्लॅनिंग जे आहे, हे जरा तुम्ही शेअर केलं तर लोकांना खूप हेल्पफुल होईल. तर जरा प्लीज शेअर करता का? हा. हे चित्र याच्याबद्दल मेसेज ऋषिकेशला स्वतःलाच त्याच्या शब्दात द्यायचा आहे, तर मी त्याला आधी हे करते, मग मी कंटिन्यू करेन. ओके ना? येस प्लीज, येस प्लीज, प्लीज ऋषी बोल. It is okay to be different. Accept me as I am. I am artist first, then comes autism. Now, me for my artistic ability and not for a disability. Thank you. हा हा तरी पण. अमेझिंग, लवली. आणि हा खरं ते स्वाती. समाजाला सांगावंसं वाटतं की त्याला आर्टिस्ट म्हणून आधी बघा आणि मग हम्म, त्याची डिसेबिलिटी येते. राईट. हम्म, हम्म. ऍब्सोल्युटली. ऍज अ पॅरेंट म्हणून मला सगळ्यांना सांगावं लागतं, म्हणजे न्यूरोटिपिकल मुलं आहात किंवा टिपिकल जे असतील, तर ती तुमच्या कामामध्ये ऍज अ पॅरेंट म्हणून एक कन्सिस्टन्सी आली पाहिजे, पेशन्स असला पाहिजे. तुम्ही कोणालाही आपल्या मुलाशी किंवा स्वतःलाही दुसऱ्याशी कम्पेअर करू नका. प्रत्येकाची ॲबिलिटी वेगळी आहे आणि त्याच्या गुणांवर लक्ष दिलं, त्याच्यावर तुम्ही काम केलं, तर ते बेस्ट त्याच्याकडून जे घडायचंय ते घडेल. हं? आणि बऱ्याच पॅरेंट्स मी बघितलंय की खूप मेहनत घेतात पण मध्येच सोडून देतात. आमच्या जर्नीतून काही शिकायचं असेल तर हे प्रत्येकाने शिकलं पाहिजे की डोंट गिव्ह अप. असं नाहीये की आज हे आलं तर उद्या काही चांगलं घडणार नाहीये. बस तुम्ही ती जी बॅड फेज असते त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सली तुम्ही काम करत राहा, त्याच्यातून चांगलं घडेल. याच्या तो एक एक हे एपिसोड ऋषिकेशच्या बाबतीत सांगते की जसा सुरुवातीला एक शब्दही तो मुलगा बोलत नव्हता आणि मध्ये कोविड पिरियडमध्ये खूप बॅड फेज मधून आम्ही गेलो. माझं एक मोठं ऑपरेशन झालं. अक्षरशः मी मरणाच्या दारातून परत आले. त्या ऑपरेशन झाल्यानंतर छोटासा चेहरा करून ऋषी माझ्याकडे आला आणि त्याने मला विचारलं, म्हणजे जे सायन्समध्ये जेवढे शब्द माहिती होते, आई बायपास, आई लिव्हर, आई किडनी, म्हणजे काही प्रॉब्लेम आहे का तुला त्याच्याबरोबर? म्हटलं नाही, काहीच नाही. आणि अक्षरशः डोळ्यात पाणी घेऊन छोटा चेहरा करून तो माझ्याकडे आला आणि त्याने मला सांगितलं, आई प्लीज वारले नको ग, आई प्लीज आई डोंट डाय. गॉड. हा. माय आणि गॉड. हे चित्र मी जेव्हा ऐकलं ना, की इतके वर्ष जे माय आपण मेहनत केली ना, इट्स गॉड. वर्थ इट, इट्स वर्थ इट, डोंट गिव्ह अप. ओ माय मी फक्त गॉड. एवढंच सांगेन की सोडू नका. तुम्ही सोडला ना, ती मेहनत केली असते, जे तुमच्या आयुष्यात तुम्ही केलं असतं ते सगळं तिथे संपतं. तुम्ही सोडू नका आणि त्याच्यानंतरची सफरिंग खूप जास्त आहे. त्याच्यामुळे त्या पिरियड जो असता तुम्ही सस्टेन करा
आणि जो मुलगा एकही शब्द हे बोलत नव्हता, तो आज येऊन भले तोडक्या मोडक्या भाषेत का होईना, त्याला जे शब्द सुचले, जी त्याची व्होकॅब्युलरी, त्याने येऊन मला कम्युनिकेट केलं. एक आई वडिलांना याच्यापेक्षा काय वेगळं पाहिजे चित्रा? आम्ही नाही, परिपूर्ण अजिबात. झालो त्या मुली. म्हणजे माझ्या सगळे जे फॅमिली होती त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. मी एकटी हसत होती. आणि मी माझ्या मैत्रिणीला फोन करून सांगितलं, तुला माहितीये ऋषी आज हे म्हणाला, मला खूप आनंद झाला. आणि हेच जे मी आता सुरुवातीला सांगितलं, एक बॉन्ड तयार होता आपल्यामध्ये. हे शेअर करताना बाकीच्या ज्याला न्यूरोटिपिकल मूल असेल त्याला ते कळणार नाही, पण त्या क्षणी माझी जी अवस्था होती, माझी जे आनंद होतो, हे आपणच एकमेकांना समजू शकतो, आपणच एकमेकांना साथ देऊ शकतो. असं असं हे राहिलं होतं. आणि मी हेच म्हणून पॅरेंट्सला सांगतोय. आणि मुलांच्या पाठीमागे जाताना आम्ही ज्या चुका केल्या पॅरेंट्स म्हणून त्या वर्षी, की एक तुम्ही पण माणूस आहात, सुपर पॉवर तुमच्याकडे नाहीये, तर पहिल्यांदा आधी तुम्ही तुमची काळजी घ्या. तुम्ही आनंदी असाल तर तुम्ही घराला आनंदी ठेवू शकाल, तुम्ही मुलाचं मॅक्झिमम करू शकतात. ही चूक आम्ही केली आहे ती प्लीज तुम्ही करू नका. टेक केअर ऑफ युअर सेल्फ. तुम्ही खुश राहा. मग यात तुमची मेंटल ॲबिलिटी पण आली आणि फिजिकल ॲबिलिटी आली, मॅक्झिमम त्याच्यावर काम करा. आणि जसं मी मध्ये सांगितलं की अक्षरशः आत्महत्या करायचा विचार केला होता, त्या क्षणाला जर मी कुठे कमी पडले असते तर आज ही पुढची जर्नी झालीच नसती, राईट. तर तेव्हा ते जे काही आई वडिलांचे आशीर्वाद होते किंवा गुरुची पाठबळ जे काही होतं, तर त्याच्यावर हे होतं. लेट गो करायला शिका, जे मी नाही करू शकले. आज त्या स्पिरिच्युअल बेस असल्यामुळे आज करू शकते. स्पिरिच्युअलिटी ही काही रिलिजन नाहीये, तर ते स्पिरिच्युअल बेस हा प्रत्येकामध्ये ते असल्या पाहिजे. जी परिस्थिती येते की तिला एक तटस्थपणे तुम्ही बघितलं गेलं पाहिजे. आज 50-55 वर्ष मी हे सांगतेय, पण हेच जर खूप लहानपणी, जसं मी सांगते, जसं सेक्स एज्युकेशन शाळेमध्ये कंपल्सरी व्हायला झालंय, तसंच कुठेतरी हे जे ह्या गोष्टी जे हे नीतिमत्ता आहे, मूल्य आहेत, ती शाळेमध्ये शिकवली गेली पाहिजे की स्ट्रेस हँडल कसा करायचा. आज आपल्या पालकांनी ज्यांनी ज्यांनी भरपूर काम केलंय, मॅक्झिमम जणांना हेल्थ इश्यूज आहेत. का आहेत? का आपण स्ट्रेस हँडल करू शकलो नाही? असं नाहीये की फक्त आपल्याच आयुष्यामध्ये हे प्रॉब्लेम आहे. अमिताभ बच्चनचं उदाहरण आहे. किती कुठे माणूस होता, ते किती खाली पडले आणि त्यातून परत त्यांनी उभारी घेतलेली आहे. आणि एवढा आजार असताना सुद्धा त्या 81 इयर्सला अमिताभ एवढं फंक्शनल आहे. तर असं नाहीये की कोणाच्या सगळं आयुष्य म्हणजे सगळे दुःख सगळे देवाने आपल्याला दिलेले आहेत आणि काही नाहीये. तर एक जे कुठेतरी ट्रस्टी भाव असला पाहिजे की हे आहे, हे मी निमित्त म्हणून करते आणि करणारा शेवटी दुसरा कोणीतरी आहे. तर हे जेव्हा तुमच्यामध्ये येतं तेव्हा ती स्ट्रेस लेवल कमी होते. आणि हे कुठेतरी आपल्याला सगळ्यांना ते आलं पाहिजे. आणि या जर्नीमध्ये अजून एक हे होतं की एक MFA ने आम्हाला खूप चांगली, तुझ्याबरोबर जे एक सेशन झालं त्यातून खूप पॉझिटिव्हिटी पण आली की जे आहे ते तुम्ही राईट ट्रॅकवर आपण काय करू शकतो आणि ते कसं पुढे प्लॅन करायचं, त्या दृष्टीने आम्ही खूप पुढे प्रयत्न आता आम्ही करतोय. म्हणजे म्युच्युअल फंड्स असू दे, शेअर्स असू दे, रिअल एस्टेट, ते सगळं प्लॅनिंग आमचं चालू आहे. तर थँक्स फॉर दॅट. लवली. थँक्यू सो मच. स्वाती, तुमचे विचार मोकळेपणे मांडल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला जे करायचं आहे ते करत राहा, मध्यभागी सोडू नका. या मुलाखतीतून मला हेच या पॉडकास्टमध्ये हा एक एकदम सुंदर लाईन मी नेहमी आठवण ठेवणार आहे. स्वतःची काळजी घ्या आणि आयुष्य जगा. हे जे तुम्ही तुमचं स्वतःचं हॅपीनेसचं कोशंट सांगितलं ना, ते खूपच सुंदर होतं. मला नक्की खात्री आहे की जे हे पॉडकास्ट ऐकतील ना, त्यांना तुमच्या पावलावर पाऊल ठेवण्याची प्रेरणा नक्कीच मिळाली असेल. सो बिग थँक्यू टू यू अँड ऋषिकेश. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू चित्रा आंटी. Thank you, चित्रा. ऋषीकडून थँक्स. थँक्यू. तुम्ही ऐकत आहात द स्पेशल नीड्स चिल्ड्रन पॉडकास्ट चित्रा अय्यर सोबत. जर तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल आणि उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
जर तुम्हाला चित्रा अय्यर ह्यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर तुम्ही त्यांना chitra.iyer@myfinat.com वर ईमेल करा किंवा 9833785892 वर कॉल करू शकता.